बाहेर मिळणारे नूडल्स असतात तर खूपच टेस्टी, पण खूप सारे अनहेल्दी सुद्धा असतात शरीरासाठी. आणि सिरियसली लास्ट टाइम मी कधी नूडल्स बाहेर खाल्लेले मला हे आठवत सुद्धा नाही. चायनीज आयटम कधीतरी मी टिफिनसाठी बनवते सुद्धा माझ्या पद्धतीने. फ्रीजमध्ये भरपूर साऱ्या भाज्या होत्या, त्यातल्या मी सिलेक्टेड भाज्या घेतल्या आणि बारीक बारीक कटिंग करून घेतल्या. आधी नूडल्स आहेत ते बॉईल करून घ्यायचे, त्याच्यामध्ये तेल टाकायचे, 5 मिनिटं बॉईल करायला लागतात. त्याच्यानंतर सोयाबीन रात्री भिजत टाकले नव्हते, त्याच्यामुळे ते सुद्धा गरम पाण्यामधून उकळून घेतलं. मधलं पाणी काढून घेतलं, त्याच्यावरती 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, अर्धा चमचा ब्लॅक पेपर टाकून घेतलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि ते मिक्स करून मग फ्राय करून घेतलं. सोयाबीनचा कलर लाल आणि थोडेसे कडक झाले की ते काढून घेतले आणि चीनचं 10 रुपयाचं पॅकेट मिळतं ते मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं. फोडणीला लसूण बारीक चिरलेली, रफली चॉप केलेले ऑनियन आणि शिमला मिरची टाकली, थोडी थोडी सॉसेस टाकले. चिंगचं लिक्विड होतं ते मी ऍड केलं, वरतून थोडासा मी ऑनियन स्प्रिंकल केला आणि मग तीळ टाकून रेडी झाली सोयाबीन चिली. मध्ये मी हक्का नूडल्स बनवले, फक्त व्हिनेगर आणि एक्स्ट्राचे सॉसेस आणि एक्स्ट्राच्या भाज्या ऍड केल्या. सॅटर्डेचा दिवस होता तर मी स्ट्रेट स्टाईल एकदम टिफिन रेडी केला. माय नेक्स्ट